परिस्थितीचा आढावा घेऊन हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि चेंडूला सीमारेषा दाखवले स्क्वेअर लेगची 4 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या 4 झाले. गोलंदाजी मार्कवर सागर जो नेहमीच पहिलं षटक हाताळतो आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुद्धा जबाबदारीचा स्वीकार करून तो गोलंदाजी मार्कवर येतोय. सागर राईट आर्म राऊंड. हो खूप चांगल्या पद्धतीने स्लॅश केलं जाते. स्वीपर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक पळत आहेत पण त्याला चकून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. धावसंख्या झाले ते म्हणजेच 8 धावा 8 रन्स ऑन बोर्ड. अजूनपर्यंत फक्त एकच गडी बाद झाला आणि असं वाटते तो जो गडी बाद झालाय त्याचं एवढं काही नुकसान होत नाहीये गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघाला, कारण जबाबदारी स्वीकारले सचिन आणि त्याच्या बॅटमधून 2 देखणे फटके आले, 2 देखणे चौकार आले. धावसंख्या झाले 8 धावा. मार्कवर सागर खूप चांगल्या पद्धतीने गुडघे वाकवले. चांगली ऑफ ड्राईव्ह आहे. गॅपमधून निघून जाईल सीमारेषा पार. लगातारच्या 3 चेंडूवर 3 चौकार. चौकारांची तिकडी पूर्ण करतोय फलंदाज सचिन. धावसंख्या 12. सुशांत मुखादम यांनी स्पर्धा ठेवली होती तेव्हा देखील पारितोषिक लावले गेले होते. कुठल्याही 3 चेंडूवर षटकार चौकार गडीबाज झाले तर पारितोषिक होतं. तर हा रेकॉर्ड देखील मनात साठवणारा असेल. 3 चेंडूवर 3 चौकार खरं तर कठीण आहे. षटकार सोपे आहेत पण चौकार कठीण. तुमचा आल्या बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केले जाते. स्वीपर कव्हर क्षेत्राच्या बाहेर. लगातार 4थ्या चेंडूवर 4था चौकार. येस, गेल्या इनिंगची सुरुवात सुद्धा चौकारानेच केली होती आणि खूप कमी वेळा पाहायला मिळतात भरतजी की प्रत्येक चेंडूवर चौकार येणं. 6 चेंडू 6 चौकार खेचणं कठीण आहे पण 6 चेंडू 6 षटकार सोपं आहे, कारण चौकारासाठी तुम्हाला जमिनीचा मार्ग अवलंबावा लागतो आणि षटकारांसाठी हवाई सफर कुठलाच गतिरोधक नसतो, कुठलाच ऑप्शन नसतो तुमच्याकडे चेंडू अडवण्याचा. त्यामुळे षटकार सोपे आहेत पण चौकार कठीण. लास्ट बॉल. पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर केलाय. स्वीपर कव्हर क्षेत्र ओलांडेल का पाहूया. क्षेत्ररक्षक पळतोय 5व्या चेंडूवर 5वा चौकार. क्या बात. जोरदार टाळ्या सचिनसाठी. देखणी फलंदाजी. धावसंख्या 20. क्या बात आहे. बघा असे दुर्मिळ योग वारंवार तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये, क्वचितच तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या पाहत असाल किंवा तुम्ही या मैदानावर आला असाल तर मात्र हे जे चित्र आहे मनात साठवून ठेवण्यासारखं असेल. 5 चेंडूवर 5 चौकार. पुढच्या वेळी जेव्हा तो स्ट्राईक घेईल आणि त्या चेंडूवर जर चौकार आला तर मात्र आपल्या इंटरव्ह्यूसाठी अजून एक रेकॉर्ड तो लिहून ठेवला जाईल आणि जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाईल तो इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तो हा अनुभव नक्की शेअर करेल. पण 5 चेंडूवर 5 चौकार आणि ते पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी सचिनची होते. गावदेवी स्पोर्ट कोलशेत संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 20 धावा. बघा भिंतीवर उगवत्या सूर्याचं चित्र किंवा पळणाऱ्या घोड्याचं चित्र लावून काय होत नाही, तर त्यासाठी मात्र तुम्हाला त्या पद्धतीने खेळ करावा लागतो. जर सचिनने पुढील चेंडूवर जर चौकार खेचला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कमिटीच्या वतीने. क्या बात आहे. कमिटी सुद्धा स्ट्रॉंग आहे. क्या बात आहे. DR चषकाच्या माध्यमातून ते 500 रुपये देण्यात येतील जर सचिनने येणाऱ्या चेंडूवर तो जेव्हा फेस करेल तो चौकार खेचला तर कमिटीच्या वतीने DR चषकाच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सचिनला. पण आता नवीन गोलंदाज नितीन येतोय ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या सामन्यात मिळालाय. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेस चेंडू बीट केलाय. धावसंख्या झाले 20. जरी चौकार नाही आला तरी अरे वा इथं खूप चांगली डील आहे, म्हणजे 500 रुपये मिळणारच आहेत. चौकार येवो सचिनच्या बॅटमधून किंवा न येवो तरी सुद्धा कमिटीच्या वतीने 500 रुपये देण्यात येईल. का तर 5 चेंडूत 5 चौकार देखील कठीण गोष्ट आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये सुशांतला चेंडू अडवून मागे निघून जातोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत 2 धावांना 3 धावांमध्ये पूर्ण करण्याची संधी मिळाली होती आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी म्हणालो होतो की विश्वास खूप महत्त्वाचा शब्द आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही फलंदाजी करा, तुम्ही क्षेत्ररक्षण करा, विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि या क्षणाला सचिन आणि शाबाजच्या दरम्यान तो विश्वास पाहायला मिळाला. म्हणूनच 2 चेंडू 2 धावांना 3 धावांमध्ये कन्वर्ट केलं जाते. धावसंख्या देऊन पोहोचवले ते म्हणजे 23 या आकड्यावर. आणि या चेंडूवर चौकार आला किंवा न आला तरी सुद्धा कमिटीच्या वतीने DR चषकाच्या वतीने सचिनला 500 रुपयाचा पुरस्कार देण्यात येईल. बघा कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला असते कुठल्याही सिच्युएशन मध्ये. फक्त तुमच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आणि खेळ करायचा. पाहूया
कमबॅक करेल का यावेळेस मात्र फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पुढे येतोय, झेल स्वीकारेल आणि बाद होईल फलंदाज सचिन. दुसरा हादरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स कोल्हापूर संघाला. धाव संख्या 23 असताना व्यवस्थित पोझिशन घेतली नव्हती. हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि खूप काळ हवेत राहिला होता चेंडू आणि अचूक असं क्षेत्ररक्षण सेट केलं होतं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि जजमेंट देखील तितकंच चांगलं. झेल स्वीकारला जातोय आणि हादरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स कोल्हापूर संघाला. नवीन फलंदाज येतोय प्रणय येतोय, जो एक डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाजाची नितांत गरज आहे या मैदानावर, कारण आपण जर प्लेइंग 11 मध्ये भरजी पाहिलं तर सर्व फलंदाज हे उजव्या हाताचे असतात आणि म्हणूनच समोरील गोलंदाजी करणारा संघ त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेतो. पण जेव्हा खेळपट्टीवर डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं देखील डोकेदुखी वाढते आणि गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज सुद्धा, कारण दिशा बदलून वारंवार गोलंदाजी करावी लागते, टप्प्यामध्ये बदल करावा लागतो, मनामध्ये रणनीती बदलावी लागते वारंवार. तर पाहूया या क्षणाला नितीनच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होते. लेफ्ट आर्म ओव्हर, फुलटॉस आहे, चार्ज केलं जाते ऑन साईडला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल होता, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच अचूक अशी फेकी पाहायला मिळते. धावसंख्या फक्त 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 24 या आकडा जाऊन या डावाचा जर आपण उल्लेख करत झाला जयवंत सर, तर अजूनपर्यंत एकही षटकार या डावामध्ये आतापर्यंत आला नाही, पण 4-5 चौकार आलेत. ही देखील उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रणय. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांचा सामना असल्या कारणाने मात्र आता आक्रमक पवित्रा घेतला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर आपण 5 षटकांचे सामने खेळवले आणि त्या क्रिकेटमध्ये थोडंसं संयम आपल्याला पाहायला मिळाला इतर संघांकडून. पाचवा बॉल, यावेळेस मात्र पायातला बॉल होता. बॉटमॅन स्ट्रॉंग आहे, खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केलंय, पण मिडविड क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. फेकी थोडीशी रिले पद्धतीने होते आणि म्हणून या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कोणाला पाहतोय तर राजू पाटील. वा, म्हणजे या दुपारच्या सत्रामध्ये 2 मोठे चेहरे तुम्हाला कालिका स्पोर्ट्स संघामध्ये पाहायला मिळत आहेत. एक तर आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत प्रदीप पाटील यांना पाहतोय आणि त्यानंतर आपण मिडविकेट क्षेत्रामध्ये सुशांत मुकादम यांना पाहतोय. यंग टॅलेंट आहे कालिका माता स्पोर्ट्स वडोली. फक्त संदीप यांना पाहिलं तर ते फक्त मास्टरचे खेळाडू आहेत. यावेळेस मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोर घरात शिरला, चोरी करून निघून गेला. प्रणय त्रिपाळाजीच्या स्वरूपात बाद. तिसरा हादरा गावदेवी स्पोर्ट्स कोल्हापूर संघाला. धाव संख्या 26 असताना Holla, 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 holla. बघा, नितीन याचा इतिहास सांगायचं झालं तर सुरुवातीला त्याच्या माध्यमातून आता होते तशी गोलंदाजी होत नव्हती. तो जास्त धावा खर्च करत अशी माहिती जयवंत पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतात, पण तो काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा. आणि आज मात्र नितीनची चर्चा होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा, पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या आणि नितीनने फक्त 6 धावा खर्च केला. याचा अर्थ काय होतो, प्रत्येकाचा एक काळ असतो, त्या काळामध्ये तो इन फॉर्म असतो आणि त्यासाठी मात्र त्याला सुद्धा झुंज द्यावी लागते. नितीनने स्वतःशी झुंज केली आणि आता आपल्या संघामध्ये ॲज अ बॉलर म्हणून त्यांनी आपली जागा निश्चित केली. तर क्रिकेटमध्ये तेच आहे मित्रांनो, कधी हुरळून जाऊ नका. तुमचा खेळ चांगला होत असेल तर हुरळून जाऊ नका, कारण आज तुमचा खेळ चांगला असेल, उद्या कदाचित खराब होईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या खेळावर विश्वास ठेवा. जास्त तुमचा क्रिकेट हे डोक्यात जाऊ देऊ नका. विघ्नेश नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. एक उंचपुऱ्या शरीरयष्टीचा गोलंदाज, सडपातळ शरीरयष्टीचा गोलंदाज, ज्याने कित्येक वेळा जेव्हा संघ संकटात असतो संकटमोचक भूमिका अदा केली आहे. मला तो सामना आठवतोय ॲज अ बॅट्समन, जेव्हा वाघबी संघासोबतच खेळत होते आणि 2 षटकार खेचून त्याने विजयते पद पटकावलं होतं कालिका माता मैदान, सॉरी विजय सरिता मैदानावर. आणि अजून अंडर 19 मध्ये खेळतोय. बघा, अजूनही 19 वर्ष उलटली नाही आहेत. मेघनाथ गोंधळेजी यांचं आगमन झालं, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय DR चषक कमिटीच्या वतीने. सदाबहार असे क्रिकेटर आणि आमचे ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. चला, सामना ऑन करायचा. विघ्नेश, चला जास्त वेळ जातोय. बघा, टाइम लिमिट आहे. भले सूर्य नारायण आपल्या उपस्थित आहेत, पण तरी देखील वेळेचं भान असायला हवं.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या एजला लागतोय, आतल्या एजला लागून शरीरावर आदवते. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजे 27 या आकड्यावर. कालिका माता स्पोर्ट्स कासारवडली संघाने खूप प्रगती केली जेवण सर, कारण यंग टॅलेंट आहे खूप. त्यांनी देखील स्ट्रगल केलंय, कारण एकट्या कासारवडली गावामध्ये जवळपास 8 संघ आहेत जे चांगल्या पद्धतीने खेळतात आणि त्यातला एक संघ कालिका माता स्पोर्ट्स, आणि या संघामध्ये तो 3 सामने खेळतोय म्हणजे ती देखील एक उल्लेखनीय गोष्ट असेल. विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. धावसंख्या झाली ती 27 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अमित. यावेळेस शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित समन्वय जुळला नाहीये. चेंडूचा एक भन्नाट होता, पिचिंग देखील तितकीच चांगली. पंचांच्या माध्यमातून लेग बाय चिकून एक धाव ऍड केली. धावसंख्या 28. आणि सदाबहार क्रिकेटर मोगरपडा गावचे नितीन पाटील यांचं आगमन झालंय आणि कित्येक स्पर्धांना त्यांच्या माध्यमातून मदत देखील होत असते, वस्तू स्वरूपात म्हणा किंवा आर्थिक स्वरूपात म्हणा. हे देखील क्रिकेटवरचं त्यांचं प्रेमच आहे. त्यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो DR चषक कमिटीच्या वतीने. गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघाबद्दल सांगायचं झालं तर कोलशेत गावात सुद्धा 5 संघ आहेत आणि कोलशेत गावात 5 दिग्गज संघ असताना त्यातला एक संघ तिसऱ्यापर्यंत पोहोचतोय. ही देखील एक महत्वाची उल्लेख करणारी गोष्ट असेल. ओव्हर पिच होता, आवडण्याचा प्रयत्न झाला. एलिव्हेशन जास्त आहे पण डिस्टन्स नाही गाठत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि सीमारेषेच्या 4 फूट अंतरावर आत चेंडू अडवला जातोय, झेल घेतला जातोय आणि हादरा बसतोय. चौथा धावसंख्या 28 असताना आणि नितीन पाटील आले आहेत आणि आल्या पारितोषिक जाहीर केलं गेलंय. ते म्हणजे काय चांगलं समालोचन केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नाही ओके, 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मला वाटलं की चांगलं समालोचन केलं तर तुम्ही पारितोषिक लावलंय की काय, तसं नाही. तर 3 गडी बाद केले कुठल्याही गोलंदाजाने. तर विघ्नेशने जर 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक नितीन पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. बघा, पारितोषिक लावलं जाते, जसं त्यांची एंट्री झाली तसं पारितोषिक देखील लावलं जाते. पारितोषिक का लावलं जाते भरत सर, तर प्रोत्साहन वाढवण्यासाठी किंवा त्या खेळाडूने चांगली प्रगती करावी भविष्यामध्ये म्हणून पारितोषिक लावलं जाते. राजू पाटील यांनी जर 2 झेल घेतले तर नितीन पाटील यांच्याकडून पारितोषिक आले 500 रुपयाचं. 2 झेल घेतले तर, आणि राजू पाटील झेल घेतील कारण त्यांच्याकडून कधी झेल सुटत नाही असा इतिहास आहे. क्वचितच आपण पाहिलंय त्यांच्याकडून चुकीचं क्षेत्ररक्षण झाल्याचं. क्रिकेट आहे, क्रिकेट तुमचं आमचं सर्वांचं आहे, तर फक्त आपण एका बाजूने बोलून चालणार नाही. सर्वांसाठी आपण क्रिकेटचा दरवाजे उघडे केलेत. यावेळेस पिचिंग खूप खराब आहे. सुमार दर्जाची गोलंदाजी, ऑन साईडला पिच होऊन चेंडू बाहेरून ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल, आकडा गाठेल ती म्हणजेच 29 धावा. बघा, पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या त्यामुळे 26 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात विघ्नेशने. पुन्हा एकदा गोलंदाजी, जर विघ्नेशने 1 विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक नितीन पाटील यांच्याकडून. यावेळेस लोवर फुलटॉस होता, बॅटच्या टोला लागतोय, चेंडू वळतोय तो म्हणजेच फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाले ती म्हणजेच 30 धावा झाल्या धावफलकावर. खूप चांगला कॉन्टेस्ट होणार भरत सर, कारण दोन्ही संघाच्या बद्धबंधून प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. कुठलाच संघ मात्र पराभूत व्हायच्या तयारीत दिसत नाहीये, कारण आपण पाहिलं तर पलटवार केलं तर सागरला 20 धावांचा मार बसल्यानंतर नितीने फक्त 6 धावांचं षटक हाताळलं आणि त्यानंतर विघ्नेशने आतापर्यंत फक्त 4 धावांचं षटक हाताळलंय. विघ्नेश राईट आर्मवरचं विकेट. यावेळेस मात्र स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता, उजवेस्टच्या बाहेर चेंडूचा टप्पा होता आणि टप्पा न पाहता फक्त ऑनसाईडला खेळून काढण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज कुणालचा प्रयत्न फसतोय आणि धावफलक थांबतोय तो म्हणजे 30 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूची हाताळणी केली गेले. या तिसऱ्या षटकातले शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो विघ्नेश. या चेंडूवर जर गडी बाद गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल नितीन पाटीलने. आणि राजू पाटील यांनी जर 2 झेल घेतल्या तर कमिटीच्या माध्यमातून 500चं पारितोषिक आहे. दरम्यान खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ग्लाइड केलं गेलं होतं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. झेल स्वीकारला गेला इनफिल्डच्या आत मनोजच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीने हादरा बसतोय 5वा गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघाला. धाव संख्या 30 असताना 3 षटकांची समाप्ती. तर मनोज यांनी जो झेल घेतलाय त्याच्यासाठी पारितोषिक आलंय आमच्याकडे. नितीन पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राजू पाटील यांनी जर 2 झेल घेतले तर मग पारितोषिक दिले. विघ्नेशला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कारण त्याने विकेट घेतले. आणि राजू पाटील यांनी जर 2 झेल घेतले तर DR चषकच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नवीन बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर. मला असं वाटतंय सुशांत मुकादम येत आहेत की काय,
कारण अनुभवाने परिपूर्ण असणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. सुशांत यांनी जर हॅट्रिक नोंदवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नितीन पाटील वाटतं ATM मधून जाऊन आलेत आत्ताच जस्ट. आमच्या बाईदारच्या बाहेर ATM आहे आणि ATM मध्ये जाऊन कॅश घेऊन आलेत आणि या सामन्यावर मात्र पारितोषिकांची उधळण केली जाणार आहे. तर येस डेफिनेटली सुशांत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते चौथं षटक हाताळण्यासाठी आणि लेग ब्रेकचा मारा त्याचा आहे. चेंडूला फ्लाईट देखील देतो भरत सर आणि मोठमोठ्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारी गोलंदाजी आपण नेहमीच त्यांची पाहिले. तर तशी गोलंदाजीला कसं प्रत्युत्तर मिळते गावदेवी स्पोर्ट्स कोल्चे संघाकडून, कारण आपण पाहिलं तर अमितच्या माध्यमातून देखील तशी फलंदाजी होते. यावेळेस हुक करण्याचा प्रयास झाला होता, ऑर्थोडॉक्स हुक, पण यावेळेस मात्र झेल घेतलाय पण मात्र हा झेल घेऊ शकत नाही कारण झाडाला लागून आलाय आणि झाडाला लागून आल्यानंतर मात्र ही एक धाव ऍड केलेली धावसंख्या झाली 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. बघा मैदान जेव्हा संकुचित असतं तेव्हा डिक्लेरेशन झोन असते आणि आयोजकांच्या माध्यमातून सर्व नियम तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेले असतात आणि म्हणूनच मात्र सर्व नियम समजावून सांगितल्यानंतर वादाची अपेक्षा नाही. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विथ द टर्न खेळले आहेत, पुल केलाय, चेंडूला मात्र वळवलं जाते ते म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये अडवलं जाईल. सागरच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला टर्न देत आहेत आणि तितकीच चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भरतसी प्रयत्न केलं तरच मात्र तुम्हाला यश येईल. पाहूया या वारंवार केलेले प्रयत्न कसे कंप्लीट येत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडघे वागून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 2 गडी बाद केले सुशांत मुकादम यांनी, तर नितीन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं. आतापर्यंत सुशांतने 3 चेंडू डिलिव्हर केलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. पहिलं षटक जे होतं सागरचं ते षटक वगळता प्रत्येक गोलंदाजाने अचूक अशी कामगिरी केली. कालिका माता स्पोर्ट्स कासारवडील संघासाठी सुशांत स्टेप आउट झाले, त्यानंतर मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला डिफेन्स केलाय. पाठ दाखवणं म्हणजेच काय शरणागती पत्करणं असं आपण म्हणतो कित्येक वेळा आणि ही पाठ दाखवली गेले फलंदाज अमित कडून. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर करून झाले सुशांतच्या माध्यमातून. धावसंख्यात झाले गावदेवी स्पोर्ट्स कोळशे संघाची 32 धावा. 2 चेंडूवर 2 गडी बाद केले तर 500 रुपये पारितोषिक नितीन पाटील यांच्याकडून. यावेळेस मात्र थोडंसं थांबवलं जाते, फलंदाज तयार नव्हता. विरल नायर सर यांच्या माध्यमातून डेड बॉलची खूण केली जाते. जर 4 बॉल झालेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि पारितोषिक इकडे जाहीर केले जाते. नितीन पाटील यांच्याकडून 2 चेंडूवर 2 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. DR चषक एक वैविध्यपूर्ण स्पर्धा ज्यामध्ये वेगवेगळे संघ आपली प्रतिभा दाखवत आहेत, आपलं क्रिकेट सादर करतायत आणि क्रिकेट सादर करताना मात्र त्या ट्रॉफीचा मोह देखील प्रत्येक संघाला आहेच. यावेळेस पिचिंग खूप जास्त बाहेर आहे लेग साईडला, पंचाच्या माध्यमातून वाईडची खूण केली जाते. धावसंख्या 1 पुढे जाईल, 33 या आकड्या जाऊन पोहोचते. सुशांत जबरदस्त अशी कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये करतोय. पुन्हा एकदा लिव्हिंग एज लागते. चेंडू मात्र यष्टांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या मागे निघून जातोय. फ्लाय स्लिपला क्षेत्रक्षेत्र तैनात केला गेला होता. 2 धावांचा कॉल आहे, धोकादायक ठरेल. बाद होऊन परतावा लागेल फलंदाज गौरवला. धावसंख्या 34 असताना हादरा बसतोय तो म्हणजेच 6वा. शेवटचा बॉल आणि भरत मोरे सर यांचा नक्कीच सन्मान केला जाईल या डावांच्या समाप्तीनंतर आणि पुढील डावाचं समालोचन ते नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. दरम्यान मी हेमकांत पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचा भरत मोरे सरांचा. लास्ट बॉल असेल. एका विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक नितीन पाटील यांच्याकडून. जर या चेंडूवर विकेट घेतला गेला सुशांत मुकादम यांच्याकडून तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आतापर्यंत धावसंख्या झाले 34 धावा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयास झाला होता. सर्व जे गनिमी कावे होते ते मात्र निष्फळ ठरत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स कोळशे संघाच्या पहिला डाव समाप्त होतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आहे. गावदेवी स्पोर्ट्स कोळशे संघाची 34 धावा आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान असणार आहे, ते म्हणजेच कालिका माता स्पोर्ट्स कासारवडील संघाला. चला हेमकांत पाटील मिस्टर गणेश मणेरा, पशुपती पाटील प्लीज या. आपण भरत मोरे सरांचा आपण सन्मान करूया कारण ते आजच्या दिवसासाठी आपले अवेलेबल झालेत. भरत मोरे व्हॉइस ऑफ वसई विरार यांच्या माध्यमातून आज समालोचन केलं गेलं आणि पुढच्या डावाचं समालोचन देखील ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पण
मान सन्मान करणं हे आपली परंपरा आहे, आपले रीतिरिवाज आहे. तर तो सन्मान आपण करून घेणार आहोत या डावाच्या ब्रेकमध्ये. बघा पहिल्या षटकामध्ये 20 धावा जोडल्या होत्या, जे लगातारच्या 5 चेंडूवर 5 चौकार आले होते. म्हणजेच काय तुमच्या संघामध्ये फक्त एकच फलंदाज आहे? या प्रश्नाचं उत्तर मात्र आता गावदेवी स्पोर्ट कोलशेत संघाला त्यांच्या गावात जाऊन द्यावं लागेल, कारण इतर कुठल्याच फलंदाजांनी कामगिरी केली नाही आहे. 18 बॉलमध्ये फक्त 14 धावा जोडता आल्या आहेत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. म्हणजेच काय कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की क्रिकेट हा सांघिक खेळ असताना संघातल्या सर्व फलंदाजाकडून एक समसमान अशी अपेक्षा असते, पण कुठेतरी एकाच फलंदाजावर तुम्ही जर डिपेंड राहिलात तर ती तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकते. तर पाहूया आता काउंटर अटॅक कसा केला जाईल, कारण तितकीच चांगली गोलंदाजी आहे गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघाची आणि त्या अचूक गोलंदाजीचा वापर करावा लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये कंजूस गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल, तर विजयाला गवसणी घालायची असेल तर. आणि क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे, जर तरला थारा नाही आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, ग्लोरियस अनसर्टेनिटी असं नेहमीच म्हटलं जाते. आणि जर तरला थारा नाही, कित्येक वेळा आपण पाहिलं आहे की एका षटकामध्ये 4 धावा देखील होत नाही कुठल्या संघाला आणि एका षटकामध्ये 30 धावा देखील होतात, आपण कित्येक वेळा पाहिलं आहे. तर हेच क्रिकेटचं चित्र आणि लो स्कोरिंग सामने बघण्यासाठी प्रेक्षकांना देखील तितकीच मजा येते, कारण तेव्हा गोलंदाजीचा कस लागतो. तर पाहूया गोलंदाजीचा कस कसा पद्धतीने लावतोय गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघ. आणि मी मायक्रोफोन ट्रान्सफर करतोय माझे साथी समालोचक मित्र मिस्टर भरत मोरे सर. थँक्यू मनीषजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. DRC चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत आणि दुसऱ्या बाजूला कालिका माता वडवली. हे 2 संघ पाहायला मिळतात. खरोखरच मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण सचिन ज्या प्रकारे मागच्या सामन्याची सुरुवात केली होती त्याच प्रकारे सुरुवात करत असताना पाहायला मिळाला. लगातार 5 चेंडू 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले, परंतु तदनंतर येणारे जे काही फलंदाज होते, मग त्याच्यामध्ये प्रणयचा विचार केला, शहबाजचा असेल, अमित असेल, कोणाल असतील, गौरव असतील, या सर्वांनी थोडं ना कुठे निराश केलं आणि म्हणून धावा कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय कमी धावफलक पाहायला मिळत आहेत. 34 धावा आणि 30 चेंडूचा खेळ असणार आहे या 34 धावा चेस करण्यासाठी. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तो ऐशी वेळ वेळी डावच होता येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. जो हुकेल तो या ठिकाणी संपला. पहिला चेंडू या ठिकाणी सरळ थेट येऊन आदळलाय मिडॉनच्या क्षेत्राच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. क्रिकेट म्हणजे काय, एका चेंडूमध्ये 6 धावा अर्जित करणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न होणं म्हणजे आहे क्रिकेट. नवोदित खेळाडूच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतिषबाजी होणं म्हणजे क्रिकेट आणि चांगला खेळाडू शून्यावर बाद होणं म्हणजे आहे क्रिकेट. स्वतः बाद असताना मैदानाबाहेर जाणं म्हणजे आहे क्रिकेट आणि पंचांनी दिलेल्या निर्णयाचा आदर सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट. सिनियर खेळाडूला मान देणं म्हणजे आहे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहित करणं म्हणजे आहे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मित्रांनो, ज्या ज्या वेळेला क्रिकेट खेळाल त्या त्या वेळेला यासारख्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. ज्या प्रकारचं चित्र आता आपण पाहतोय, पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला कॅच घेतला गेला आणि विकेटचं पतन होत असताना आकाश गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज साईबाज गोलंदाजी मार्क वरती आहे. संदीप आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगले मॅच या ठिकाणी रंगेल, यामध्ये शंका नाही, कारण दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. जर का एका बाजूला विचार करायचा झाला, कालिका माता वडवळी संघ अतिशय चांगला बहारदार परफॉर्मन्स त्याने सकाळच्या सत्रामध्ये केला आणि तदनंतर येऊन या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तदनंतर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत हा संघ मात्र बहारदार कामगिरी करताना पाहायला मिळाला. या आता शेवटच्या आता मात्र चेंडू शरीराचा वेध घेत असताना पंचाकडे दात मागितली जाते. चेंडू सरळ गेलाय, सरळ पडद्याची आता मात्र या ठिकाणी धावचीची संधी होती का, तर नक्कीच या ठिकाणी 3 धावा
यशस्वीरित्या पूर्ण केले जातात लेग बाईच्या रूपाने. याला म्हणतात नशिबाची हुलकावणी. कारण ज्या प्रकारचं धावफलक अपेक्षित होतं त्या धावा पहिल्या चेंडूनंतर असं वाटलं या अवघड होतात की काय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा येत असताना आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी एक चांगला कमबॅक केलेला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ 3 धावा धावफलकावरती. अजूनही 32 धावांची गरज आहे आणि चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे तो 28 चेंडू 32. क्रिकेट 5 माफ करा 4 षटकांचा खेळ आहे आणि 22 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 22 चेंडू आणि 32 धावांची गरज. धावफलक अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाताना पाहायला मिळते कारण लेग बायच्या रूपाने का होईना परंतु 3 धावा आल्यात आणि तिथून कुठे ना कुठेतरी फलक गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडा हा ढासळला जरूर असेल. परंतु पाहूयात कशा प्रकारे शैवाज कमबॅक करतात. सर्व बॅटने आपण पाहतो हलक्या हाताने खोलो टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. स्वतःच्याच पायाला लागत असताना चेंडू त्या ठिकाणी अडवला गेलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये एक धाव ऍड केली जाते. एका धावेने धावांचा रतीब रचावा लागेल कारण ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो किंवा एखादी धावसंख्या उभारायची असते त्या वेळेला तुम्हाला सिंगलने धावसंख्येला बढावा देणं गरजेचं असतं. धावसंख्येला बिल्ड करणं गरजेचं असतं. जो पाया असतो तो पाया रचणं आवश्यक असतं आणि तो पाया या ठिकाणी रचला जातो एका धावेने. आता मध्ये 4 धावा 3 चेंडूच्या समाप्तीला धावफलक आपण पाहतोय. पुन्हा एकदा शैवाज तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये वेगळीच सजावट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खोल टप्प्याचा गतिमान चेंडी. गती आणि गती या ठिकाणी पाहायला मिळते. गती विथ वेल लाईन अँड लेंथ. चांगलं लाईन लेंथ पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा मारा. कोणती संधी नव्हती फलंदाजाला मोठा फटका मारण्याची. त्याने प्रयत्न जरूर केला परंतु त्या ठिकाणी मिस पाहायला मिळतोय तो चेंडू आणि डॉटच्या रूपाने येत असणारा हा चेंडू घेऊन जातोय सरळ निर्धाव स्वरूपाने. सुरक्षितपणे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू खोलवरचा मारा. फुलटच मध्ये बॅटवर घेण्याची गरज होती परंतु ड्राईव्ह मोडमध्ये चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न फसलाय आणि अजून एक निर्धाव चेंडू हाताळत असताना शैबाज आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ 4 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या षटकामधील. चेंडूची तपासणी केली जाते. ते संदीप त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू 3 धाव 4 धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी बाहेर गेला ना बाहेर गेला म्हणजे 1 रन ना आणि डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव त्या ठिकाणी येते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावांचं षटक शैबाज हाताळतोय. पुन्हा एकदा टीम मिटिंग बोलावली जाते. विचारविनिमय केला जातो. चर्चा केली जाते. रणनीती आखली जाते कारण गरजेचं सुद्धा आहे. 5 धावा वगळतात. फक्त 30 धावांची गरज असेल. चेंडूचा खेळ शिल्लक असेल फक्त आणि फक्त 18. 18 बॉल रिमेनिंग अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. काय घडेल काय चित्र असेल या मॅचचं. कोणता संघ आजच्या दिवसामधून विजय होताना पाहायला मिळेल कारण जो संघ विजयी होईल त्याच्या नावे एक प्राइज कन्फर्म केलं जाणार आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती कुणाल. अजित मात्रे आणि विरल नायर आपण यांना आपण पाहू शकाल ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. अतिशय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांनी पार पाडली आहे. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये अचूक निर्णय क्षमता या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला आज पाहायला मिळाली. तदनंतर आमचे गुणलेखक जयवंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून चांगलं गुणलेखन आणि GTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपण पाहिलंय. त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत आणि आभार सुद्धा आजच्या दिवसासाठी आपण मानतोय. आणि तदनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळत असताना गोलंदाज कुणाल सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सरळ जातो. लॉंगचं क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळत नाहीये आणि हीच दहशत आहे. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये तुम्ही 4 ते 5 रनांचं जर षटक हाताळत असाल ते कॉन्फिडन्स असतो आणि एक अटॅक असतो. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो एक तुम्ही काउंटर अटॅक केला आहे म्हणजे 5 धावांनी षटक हाताळल्यानंतर जो दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणलाय कुठे ना कुठेतरी त्यांना फरक पडतो आणि तो फरक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू एका धावेसाठी गेला. ड्राईव्ह करण्यास मजबूर केलं गेलं. खोलो टप्प्याची सातत्यानं गोलंदाजी केली जाते आणि खोलो टप्प्याची गोलंदाजी हे ब्रह्मास्त्र म्हणून ओळखली जाते या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आता मात्र गोल्डन स्पॉट चेंडू पिच आला. त्यानंतर चेंडू बॅटची एज घेऊन सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी अप्रतिम धावता झेल घेत असताना पाहायला मिळतोय
यष्टीरक्षक आणि अजून एका विकेटचं पतन होत असताना दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. धावांचा विचार करायचा झाला 6 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. 35 धावांचा पाठलाग करत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय कालिका माता वडवली या संघाला, त्या मात्र अडचणीतून एक वाव म्हणजे एक रस्ता काढावा लागेल. कारण ज्या ज्या वेळेला अडचणी येतात, ज्या ज्या वेळेला संकट येतात, त्या त्या वेळेला त्या संकटातून मार्ग काढणं यासाठीच आपलं आयुष्य आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेला आपण याच्यातून मार्ग काढत असतो त्याच वेळेला आपण यशस्वी होत असतो. आणि म्हणूनच यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या सर्व संकटांवरती मात करणं यासाठी सज्ज राहावं लागतंय, तयार व्हावं लागतंय, तयार राहावं लागतंय. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होत असताना कुणाल, संदीप टू कुणाल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये फुलटात पद्धतीने चेंडू सरळ जातोय. ब्युटिफुल डन अँड लुक ऍट द डिस्टन्स. 6 धावा. काय फटका मारलाय. फुलटॉस चेंडू होता, एक लालच होतं, एक सुनेरी संधी होती गिअर चेंज करण्याची आणि त्या सुनेरी संधीचं मात्र या ठिकाणी सोनं करत असताना पाहायला मिळतो संदीप. आणि दाखवतोय मी एवढा वेळ शांत होतो पण आता शांत बसणार नाही. 6 धावा येताना पाहायला मिळतात. 23 धावांची गरज असेल. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती कुणालचा पुन्हा एकदा हा चेंडू बिरकावून दिलाय. रस्ता मापताना पाहायला मिळतोय. चौदा चेंडू 23 धावा समीकरण येऊन ठेपलाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावरती चर्चा केली जाते. आतापर्यंतची गडदड कशा प्रकारे झाली आहे आणि यापुढे जर का या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर कशा प्रकारे खेळ करावा लागेल आणि त्यासाठी विचारविनिमय चर्चा केली जाते. 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक नितीनजी पाटील यांच्याकडून लगावण्यात आलेला आहे. बघा सेन्सेक्स वाढतोय. फील्ड करत असताना सुद्धा विकेट वरती लागलेल्या बोली आपण पाहिल्या, झेल वरती लागताना आपण बोलीना पाहिलं, परंतु आता षटकारांसाठी सुद्धा लगावलं जाईल कारण संघ या ठिकाणी जिंकणं गरजेचं आहे. फक्त चषकासाठी ही स्पर्धा नाही, फक्त कॅश प्राइज साठी स्पर्धा नाही, तर ही स्पर्धा आहे प्रत्येक गावाच्या मान सन्मानासाठी. कारण ही स्पर्धा ज्या वेळेला जिंकतो त्यावेळेस अभिमानाने त्या गावातील सर्व खेळाडू फिरत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि ती प्रतिष्ठा आहे. ती प्रतिष्ठा जपण्यासाठी संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची एज घेऊन सरळ मैदानाला गुदगुल्या करत असताना ऑन साईडला येतात. लॉंग ऑनचा क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होणार. एका धावाने धाव फलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचते 13 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दबाव परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये, कधी पारड या बाजूला कधी पारड त्या बाजूला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ ऑन साइडला बिरकावून दिला होता. झाडाची अडचण त्या ठिकाणी आली आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. ज्या ठिकाणी होणार होत्या 4 धावा त्या ठिकाणी आल्यात फक्त एकच धाव आणि म्हणूनच या एका धाव्याने षटक क्रमांक दुसरा संपन्न. धावा धाव फलक 14. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी कालिका माता वडवली या संघाला. पुन्हा एकदा मीटिंग बोलावली गेली आहे गावदे स्पोर्ट्स कोलशेत या संघाच्या माध्यमातून. आता कशा प्रकारे षटक हाताळायचं, कोण टाकणार गोलंदाजी आणि कशा प्रकारे टाकायची आहे यासाठी विचारविनिमय केला जाते. संपूर्ण संघ एकत्रित आलाय. 12 चेंडू 21 धावा. सुशांत आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोघांच्या खात्यामध्ये 1-1 धाव आली आहे. जो घातक ठरला होता ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला असा संदीप तंबूच्या आश्रयात गेलाय. आकाश गोल्डन डकचा शिकार झाला होता. सागर जास्त काही करू शकला नाही. 4 चेंडूचा खेळ करत असताना फक्त 1 धाव त्याच्या खात्यातून येताना पाहायला मिळाली होती. परंतु आता जबाबदारी आहे सुशांत आणि राजूवरती. कारण जर का ही नय्या पार करायची असेल तर या दोन्ही फलंदाजांना अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करावं लागेल. सुरेखरित्याने ड्राईव्ह केला चेंडूला, मात्र त्या ठिकाणी खोलवरून डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. कोणती 2 धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते राजू यांच्या माध्यमातून. राजू पाटील ज्यांच्यासाठी पारितोषिक लगावलं गेलं होतं पहिल्या इनिंग मध्ये,
2 जेलसाठी 500 रुपयाचं बरं नितीनजी पाटील यांनी लगावलं होतं आणि आता तो खेळाडू या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो बिलकुल तेज तर्रार पाहायला मिळतोय, परंतु अक्रॉस द बॅट क्रिकेट इज द बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण प्रत्येक फटका अक्रॉस द बॅट खेळायला जाल तर त्या स्विंगच्या अगेन्स्ट ज्यावेळेला तुमची बॅट तळपेल त्यावेळेला कुठे ना कुठेतरी मिस टाईम होताना पाहायला मिळत असं, झेल होताना पाहायला मिळतात, डॉट होताना पाहायला मिळत असतात. परंतु जर तुम्ही जर का विथ द स्पिन किंवा स्ट्रेट द बॅट अशा प्रकारचे फटके खेळाल तर जास्तीत जास्त संधी असते की त्या चेंडूवरती तुम्हाला ॲटलिस्ट धाव घेता येते. आता मात्र सुरेखमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त ड्राईव्ह केलंय ऑफ साईडला, लॉंगाचं क्षेत्रक्षी त्या ठिकाणी आला. एकच धाव राजू पाटील यांच्या माध्यमातून घेतली जात असताना एका धावाने धावफलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचतंय ते 16 धावांवरती. आता मात्र समीकरण असं आहे 9 चेंडू आणि 19 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती मिस्टर अमित यांना आपण फ्रेम मध्ये पाहू शकाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सर गेला, हवाई फायर, हवाई यात्रा सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. खोलर टप्प्याची गोलंदाजी करत होते, थोडेसे क्रीजच्या आतमध्ये गेले, त्यानंतर एलिमिनेट केलं गेलंय सरळ काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय फटका मारलाय. याच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता समीकरण थोडंसं सोपं होताना पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 8 चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, झाडाला लागला आणि चेंडू त्या ठिकाणी जोपर्यंत आतमध्ये येतोय एकच धाव कंप्लीट केली जाते. या सुद्धा फटक्याला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला, कारण एक मर्यादा आहे. विकेटच्या मागे जर विचार करायचा झाला तर थोडासा बॅकवर्ड लेगच्या थोडासा वाईड एक झाड आहे, त्यानंतर दिवार सुद्धा पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव तिथं कुठे ना कुठे थोडीशी अडचण आहे आणि त्यामुळे ती एका धावेची मर्यादा त्या ठिकाणी दिली आहे. त्याच्या आतमध्ये जर का चेंडू गेला तर एक धाव डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर दिली जाते आणि म्हणूनच त्या ठिकाणी मोठा फटका येण्यापासून वाचलाय. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू, 12 धावांची गरज, 7 चेंडूचा खेळ शिल्लक. काय घडेल या चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना बॅटची एज सुद्धा घेतोय आणि राजू पाटील यांचे खेळी संपुष्टात येत असताना शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी गोड हाताळला जातोय अमितच्या माध्यमातून आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 25, येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी कालिका माता वडवली या संघाला. 6 चेंडू 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचे असतील, अन्यथा 2 मोठ्या फटक्यांमध्ये सुद्धा ही मॅच संपू शकते. फक्त तुमच्यामध्ये कोणती क्षमता आहे आणि तुम्ही कोणत्या क्षमतेला या ठिकाणी वाव देता ती येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. एक मोठी फाईट या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स कोलचेत वर्सेस कालिका माता वडवली. आणि बरं सर, मी अगोदरच म्हणालो होतो की जे 35 धावांचं जे टार्गेट सेट केलं आहे, जे लो स्कोरिंग आपण म्हटलं होतं हा डाव सुरू होण्याच्या अगोदर, पण तुमच्याकडे जर कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तुमच्याकडे जिंकण्याची जिद्द असेल तर हे आव्हान देखील तुम्ही समोरील फलंदाजाला पूर्ण करून देऊ शकत नाही आणि त्याचंच कुठेतरी प्रात्यक्षिक इकडे पाहायला मिळते. कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त 23 धावा आणि आता 6 मध्ये 12, म्हणजेच कुठेतरी एक क्रुशियल मोमेंट आहे. सामना समान अवस्थेत आहे, कुठला संघ जिंकेल याचं भाकीत काय वर्तवू शकत नाही. पण मात्र दोन्ही संघांसाठी एकच सांगेन, फक्त आत्मविश्वास हा बाळगला आपल्याकडे तर या कठीण परिस्थितीतून देखील तुम्ही जिंकू शकता. पाहूया कुठला संघ या मजबूत घडीला आपल्या खेळाडूंच्या समवेत चांगला खेळ करून विजयाला गवसणी घालतोय. कारण आता दोन्ही बाजूला अटॅकिंग खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सुशांत मुकादम, नॉन स्ट्राईकला विघ्नेश आणि गोलंदाजी मार्कवर कॅप्टन जयेश. 6 चेंडू 12 धावांची गरज. 2 षटकार खेचले तर नितीन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 2 षटकार जर खेचले तर नितीन पाटील यांच्याकडून 500, 1000 आणि कमिटीकडून 500. वाह, म्हणजे 2 षटकार खेचा, सामना जिंका आणि 1500 रुपये मिळवा. क्या बात आहे, खूप चांगली डील आहे, यूज करू शकताय. पाहूया पहिले 2 चेंडूवर काय पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश सज्ज होतोय, जो अनुभवाने परिपूर्ण आहे. खूप साऱ्या मॅचेस जेव्हा असे लो स्कोरिंग टार्गेट तुम्हाला वाचवायचे असतात तेव्हा तो नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो. जयेश राईट आर्म ओव्हर.
यावेळेस सरळ खेळायला फटका होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चांगला बॅकअप मिळवण्याचा क्षेत्ररक्षक दीपककडून मिळतोय. एकही धाव काढता आले नाहीये. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक नितीन पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे सुशांतसाठी. चला सामना ऑन आहे. आता आपण प्रेक्षकांची देखील मनोरंजन करण्याचं काम करूया. पारितोषिकानंतर ऐकून दाखवूया. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर जयेश पहिल्या चेंडूवर अधिराज्य गाजवतोय. सामना ऑन करतोय, सामना गरम करतोय. यावेळेस ओव्हरपिच दिला होता. खूप चांगला बॉटमहँडचा वापर. चेंडूला मात्र उडवून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि हा एक अटेम्प्ट करू शकले असते गणेश सर, हा झेल होऊ शकला असता, पण मात्र हा प्रयत्न थोडासा फसलाय आणि 6 धावा देऊन गेलाय. झेल सुटण्याऐवजी समोरील संघाला 6 धावा देऊन जाणं म्हणजे तुम्हाला पराभवाच्या छायेत हळूहळू जाणं असं कुठे जाणवते. आता गरज आहे ती म्हणजे 4 चेंडूमध्ये 6 धावांची. बघा अजूनही परिस्थिती दूर झाली नाहीये. कालिका माता स्पोर्ट्स संघ अजूनही विजयाकडे जात नाहीये, कारण अजूनही रन अँड बॉलमध्ये 2चा डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स वाढवण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज जयेश आणि सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल सुशांत. चला प्लीज घाई करा. 4 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे आणि आता कुठेतरी क्षेत्ररक्षकांना देखील विचार करण्यास भाग पडलाय फलंदाज सुशांतने, कारण त्याच्या माध्यमातून एक षटकार आला आणि ज्याच्यासाठी तो ओळखला जातो सिक्सर किंग या नावाने ओळखला जातो. पण जयेश हा एक ट्रेडमार्क गोलंदाज आहे गावदेवी स्पोर्ट्स कोलशेज या संघाचा आणि ट्रेडमार्क गोलंदाज असताना तितक्या अपेक्षा देखील असतात प्रेक्षकांच्या आणि अपेक्षांचं ओझं पाठीवर घेताना मात्र पहिल्या चेंडूवर चांगली कामगिरी झाली होती जरूर, पण त्यानंतर ओव्हरपिच दिला आणि सुशांतला ओव्हरपिच देणं म्हणजे तुमच्या संघासाठी पराभवाची घंटा वाजवणं. चला प्लीज 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 टाइम लिमिट. विरल नायर सरांच्या माध्यमातून देखील फर्स्ट ऑफिशियल कॉल येतोय. गावदेवी स्पोर्ट्स कोलशेज संघासाठी 4 बॉल 6 धावांची गरज. सामना पुन्हा एकदा ऑन होतोय. प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया कुठला खेळाडू या महत्वपूर्ण घडीला आपल्या संघासाठी चांगलं काम करेल, कारण आतापर्यंत पहिल्या चेंडूवर अधिराज्य गाजवलंय जयेशने. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून सामन्यामध्ये परत आणलंय कालिका माता स्पोर्ट्स संघाला सुशांत मुकादमने. तिसऱ्या चेंडूवर काय पाहायला मिळते पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. जयेश स्ट्राईकवर बॅट्समन असेल. सुशांत मुकादम गरज आहे 6 धावांची. बॉल शिल्लक असतील 4. मोठा रनअप जयेशचा. जयेश जास्त वेळ जातोय, प्लीज घाई करा. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन सुशांत मुकादम. 4 मध्ये 6ची गरज. ओव्हरपिच होता. फटका फसलाय की सीमारेषेच्या बाहेर जातो पाहूया. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. सुशांतला परतावा लागलाय. सुशांतला केलंय अशांत. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. येस नक्कीच ज्या प्रकारे सामना आला होता 6 चेंडू 12 धावा, तदनंतर मात्र सुशांत नावाचं एक वादळ या ठिकाणी शांत होताना पाहायला मिळत आहे. आता 3 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच गोईंग हिअर. एक वेगळा क्रिकेटचा नजारा या ठिकाणी सादर केला जातोय. गाव टू गावचं क्रिकेट आहे. प्रत्येक संघ आपल्या गावासाठी खेळतोय, प्रत्येक संघ आपल्या नावासाठी खेळतोय, प्रत्येक संघ आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय आणि ती प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावली जाते. सुशांत नावाचं वादळ विस्मत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहू शकाल मिस्टर संदीप, परंतु स्ट्राईक विघ्नेशला आहे. विघ्नेशमध्ये क्षमता आहे. अंडर 19 प्लेअर आणि नवोदित खेळाडू कोणत्या क्षणी काय करतील मित्रांनो सांगता येणार नाही. म्हणून विघ्नेश आहे तोपर्यंत तरी या मॅचचं चित्र काय असेल आपण सांगू शकणार नाही, कारण आता 3 चेंडू आणि 6 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचे असतील. 2ची सरासरी अपेक्षित आहे प्रत्येक चेंडू मागे आणि 3 चेंडू आणि 6 धावा. कोणता संघ या ठिकाणी बाजी मारेल. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे विघ्नेश याच्यासाठी. नितीनजी पाटील साहेब यांच्याकडून एक 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक कमावलंय त्यांनी एक विकेट घेऊन ऑलरेडी. आणि त्यानंतर यांना आता षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नितीनजी पाटील यांच्याकडून. प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हेच क्रिकेटच्या प्रती प्रेम आहे, क्रिकेटच्या प्रती असलेली आवड. मोठा बाटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. जेल घेण्यासाठी त्या ठिकाणी गोलंदाज आला. 1 धावेच्या जागी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि संधी मिस होते. शोल्डर डाऊन करून चालणार नाहीत मित्रांनो. एक जर संधी गेली तरी सुद्धा दुसरी येईल आणि त्या दुसरीसाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. जर का शोल्डर डाऊन कराल तर मॅच हातातून निसटून जाईल. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला कमिट करणं गरजेचं आहे की मी माझ्या संघासाठी हे करू शकतो, सामना जिंकून देऊ शकतो आणि त्यासाठी माझ्याकडे बॉल जर आला तर मी त्याच्यासाठी लागणारी मेहनत हे करेल. कंपल्सरी चेस असेल याची सुद्धा नोंद घ्या, कारण 2 चेंडू आणि 4 धाबा.
चौकाराला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 4 धावांची गरज आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. एक गोल्डन चान्स आणि संधी या ठिकाणी मिस होत असताना एका धावेच्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. काय मॅच आहे. आता मात्र या ठिकाणी रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. काही गरज होती. आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने एकच आवाज येतोय, काय गरज होती. कारण 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर एका चेंडूवरती 2 धाव घेण्यासाठी परत काहीतरी करता आलं असतं. परंतु आता विकेट गेले. नवीन फलंदाज येणार आणि नवीन ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये दिसेल. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2 धावांची गरज. कोणता फलंदाज येईल आणि फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना मिस्टर नितीन, ज्याने एक अप्रतिम षटक हाताळलं. 6 धावा खर्ची केल्या होत्या. 2 गडी तंबूच्या आश्रयाला धाडले होते आणि तो नितीन या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबाबदारी खांद्यावरती आहे, तर जबाबदारीला कशा प्रकारे पार पाडतो हे आपण पाहणार आहोत कालिका माता वडवली या संघाच्या फलंदाजाकडून. 1 चेंडू 2 धावा. काय घडेल या मॅच मध्ये, काय असेल या मॅचचं चित्र, कोण असेल या मॅचचा विजेता, कोणता संघ असेल जो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. कंपल्सरी चेस असणार आहे. वारंवार यासाठी सांगितलं जातंय कारण कोणत्याही प्रकारचा भ्रम मनामध्ये नको. चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार जरी आला तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 चेंडू 2 धावा. नितीनजी पाटील यांच्याकडून पारितोषिक लगावलं जात आहे, परंतु या ठिकाणी 1 चेंडू 2 धावांची गरज असताना नितीन स्ट्राईक एंडवरती आहे. मित्रांनो, सामना जर आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. येस, टाळ्या गरजेच्या आहेत कारण हा सामना तितका महत्वाच्या स्टेजला येऊन उभा आहे. 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट. प्रत्येक वेळेला प्रत्येक खेळाडूला पाहिलं जात आहे कोणत्या ठिकाणी चेंडू जाईल, कोणत्या ठिकाणी चेंडूला फील्ड करणं गरजेचं आहे, कोणत्या ठिकाणी तुम्ही चेंडूला अडवू शकता आणि कोणत्या ठिकाणी मी धावा वाचवू शकतो. यासाठी प्रयत्न केला तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. चला, जास्त वेळ सुद्धा घेऊन चालणार नाहीये कारण 1 चेंडू 2 धाव. 2 जर धावा निघाल्या तर 200 रुपयाचं पारितोषिक नितीनजी पाटील यांच्याकडून या ठिकाणी लगावण्यात आलंय. चला, 1 चेंडू 2 धावा. गावती स्पोर्ट्स कोलशेत वर्सेस कालिका माता वडवली. कौन पड़ेगा किसके ऊपर भारी, ये समय बताएगा. ही शेवटची घडिका. आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू कोणासाठी ठरेल चांगला आणि कोणासाठी ठरेल वाईट. 1 चेंडू 2 धावा. खोलो टप्प्यात चेंडू ऑन साइडला खेळून काढला. एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते का आणि या ठिकाणी मिसफिल्ड होताना पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या